नमस्कार मंडळी, या सुट्टीचा दिवस आणि किचनमधल्या सिंकच्या नळ दुरुस्तीचे काम करण्यासाठी ही मंडळी माझ्या घरी आली होती. आपल्याकडे सहसा आपण मोबाईलमध्ये नंबर सेव्ह असतो, अमुक प्लंबर तमुक इलेक्ट्रिशियन आपण कुणालाही फोन करून सहसा घरी बोलवू शकतो. पण जपानमध्ये असं नाही. जपानमध्ये प्लंबर, इलेक्ट्रिशियन, टेक्निशियन्स ही मंडळी कायम कंपनीला जोडलेली असतात आणि एखाद्या कंपनीमार्फतच तुम्ही त्यांचं बुकिंग करून त्यांना घरी बोलवू शकता. तोकुबेत्सू ना बेंक्यो गा इथे शिकतानाच कंपन्यांसोबत टाईप असतो, त्यामुळे शिक्षण संपलं की लगेच तुम्हाला नोकरी मिळते आणि म्हणून जपानमध्ये प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन या हाताने करायच्या कामांना खूप व्हॅल्यू आहे आणि एका प्रोफेशनल डिग्रीसारखं ह्याला ट्रीट केलं जातं. मी कामाचं खूप व्यवस्थित नियोजन करून ही मंडळी आलेली होती. दाराबाहेर अशी त्यांची ही गाडी उभी होती. त्यांच्याशी गप्पा मारता मारता मला बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. 一応3人ですね。 3人かな。ही गोष्ट खूप महत्त्वाची मंडळी. जपानमध्ये विद्यार्थ्यांना केवळ कौशल्य नाही तर ग्राहकांशी कसं वागायचं, कसं बोलायचं, काम करताना स्वच्छता कशी ठेवायची, वेळेचं पालन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि हे कायम त्यांच्या कामातून आपल्याला दिसून येतं. काम संपल्यानंतर ही मंडळी निघत होती आणि मला त्यांना काहीतरी आपले इंडियन सुवेनियर द्यायचे होते. मी रिसेंटली इंडियावरून बरंच काही आणलं होतं. त्यातलं जे मला घाईमध्ये मिळालं ते मी त्यांना द्यायचा प्रयत्न केला. तो इंदोकारा ओमियागे आरिगातो गोजाइमासु. でも日本語上手だね。いえいえいえいえ。はい。お困りのことがありましたら言ってください。ぜひありがとうございました。バイバイ。